वळूयात पुढच्या बातमीकडे। सरकारी पैसा म्हणजे उधळपट्टी, सरकारी पैसा म्हणजे बेहिशेबी खर्चाची सोय, सरकारी पैसा म्हणजे मौज मजेचं साधन। राज्यातील बहुतांश नेते आणि सरकारी अधिकारी यांचा हा पक्का समज। सरकारी पैसा ही आपली मालकी नसते तर ती जबाबदारी असते याचं भान ना नेत्यांना राहिलंय आणि ना सरकारी अधिकाऱ्यांना। कधी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या नावाखाली एखाद्या जिल्ह्यामध्ये करोडोंचा खर्च केला जातो, कधी अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली परदेशवाऱ्या साजऱ्या केल्या जातात आणि आता तर बैठकांच्या नावाखाली अगदी पंचतारांकित हॉटेललाही लाजवतील अशा पार्ट्या झोडल्या जात आहेत। महाराष्ट्राच्या विधिमंडळात अंदाज समितीच्या बैठकीसाठी चांदीच्या ताटात मेजवान्या वाढल्या गेल्या। राज्यातील शेकडो लोक अर्धपोटी झोपतायत, कंत्राटी कर्मचाऱ्यांना 3-3 महिन्यांचा पगार मिळत नाहीये आणि ज्यांनी या सगळ्याची काळजी करायची, खर्चात काटकसर करण्याचे उपाय सुचवायचे, ते जनतेच्या पैशाच्या जीवावर लाखोंच्या पार्ट्या झोडतायत। बघा, अंदाज समितीच्या सदस्यांचे हे प्रताप बघा। सोन्याचा पाट नसला म्हणून काय झालं? चांदीचं ताट आणि आमदार खासदारांचा थाट मात्र पुरेपूर होता। तुम्हाला वाटलं असेल हा थाट कुठल्या तरी लगीन घाईतला असेल। थांबा, घाई करू नका। हा थाट आहे राज्य आणि केंद्राच्या अंदाज समितीचा। निमित्त होतं अंदाज समितीच्या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं, जिथला थाट बघाल तर तोंडात बोट घालाल। काय काय होतं? एक मोठं चांदीचं ताट, 4 चांदीच्या वाट्या, 1 चांदीची प्लेट, 2 चांदीचे चमचे आणि चांदीचा ग्लासही। टेबलावर नुसती चांदी लखलखत होती, पण त्या चांदीवरचा मेन्यू पण तितकाच राजेशाही होता। सुरमई फ्राय, मालवणी चिकन, चिकन कीमा पॅटिस, मटन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, बादशाही फालुदा, दही वडा, कोथिंबीर वडी, पुरणपोळी, बटाट्याची सुकी भाजी, पुरी, काळ्या वाटाण्याची उसळ आणि घावणे, चपाती, साधा भात, आमटी, पापड, कोशिंबीर। आता झाला हा फक्त पक्वान्नांचा तपशील, पण या एकूण परिषदेवरही किती खर्च झालाय बघा। चांदीच्या ताटाचं एका दिवसाचं भाडं 550 रुपये, कार्यक्रमाचे एकूण दिवस 2, एका ताटामागे जेवणासाठी 4000 रुपये, एका व्यक्तीमागे जेवणाचा खर्च एका वेळचा 4550 रुपये, एकूण अतिथींची संख्या 600, अध्यक्ष आणि सदस्यांची संख्या 250, अधिकाऱ्यांची संख्या 350। त्यामुळे जेवणासाठीचा फक्त 2 दिवसाचा खर्च 54,60,000 रुपये। राहण्याची सोय ताज पॅलेस आणि ट्रायडंट हॉटेलला, विधिमंडळ परिसरात मलमली कपड्याचा एसी मंडप, एसी मंडपात विविध प्रकारची झुंबरं, सदस्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आणि विशेष नियोजन होतं मुंबई दर्शनाचं। या सगळ्यावर झालेला खर्च काही कोटींमध्ये आहे। आता ही अंदाज समिती नेमकं काय करते ते जाणून घ्या। अर्थसंकल्पातील तरतुदींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारसी करण्याची जबाबदारी अंदाज समितीवर असते। ऐकलं का? काटकसरीच्या शिफारसी म्हणजे ज्या समितीनं राज्याच्या बजेटचा वापर काटकसरीनं कसा करता येईल याचा मार्ग दाखवायचा, बजेटचा विनियोग योग्य होतोय की नाही त्यावर लक्ष ठेवायचं, उधळपट्टी होत असेल तर त्याला चाप लावायचा। त्याच समितीचे सदस्य असे उधळपट्टी करताना दिसले आणि विरोधकांच्या जिभेला धार आली। खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला नाही दिलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला। चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते,
म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात, हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं. कर्जमाफी म्हणताना तुम्ही तिजोरी दाखवता, पण 4,000चं ताट आमदाराच्या समोर मांडताना तुम्हाला हा सगळा बजेटचा आकडा दिसत नाही का? म्हणजे आपण जर एकंदरीत विचार केला तर भुकेलेल्या माणसासमोर पुरणपोळी मोठ्या तावानं खाणारी माणसं ही 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 प्रवृत्ती आहे, ही रावणाची प्रवृत्ती आहे, हे अफजल खानाची प्रवृत्ती आहे. अर्थात अंदाज समितीतल्या सदस्यांनी भोजनही करू नये, त्यांची राहण्याची फिरण्याची व्यवस्थाही होऊ नये असा अट्टाहास नाहीये. पण काटकसर करण्याची शिफारसी करणारेच उधळपट्टी करू लागले की मग लोक बोलतात ना. अशा स्थितीमध्ये चांदीच्या ताटात 4,500 रुपयाचं प्लेट, 550 रुपये चांदीच्या ताटाचं भाडं, म्हणजे 5,000 रुपयेची थाळी काय खालं असं की देण्याची गरज पडली. यामध्ये थोडी तरी शेतकऱ्याप्रती, गरिबांच्या प्रती जोराचा कणव दाखवली असती तर जनता तुमच्या पाठीवर आशीर्वादाची थाप दिली असती. पुढे जाऊन तर आमचं स्पष्ट मत आहे की ही तर जनतेच्या पैशातील उधळपट्टी तर आहेच, परंतु अंदाज समितीच्या सदस्यांना अशा प्रकारचे चांदीच्या ताटातून जेवण देणे म्हणजे तर पेशव्याच्या काळातील जो जेवणाचा थाट होता तो थाट आता हे सरकार करताना दिसत आहे. आता विरोधकांच्या जिभेचा पट्टा असा सुरू झाल्यानंतर विधिमंडळाकडून स्पष्टीकरण आले. ते चांदीचं ताट नव्हतं, व्हाईट मेटलचं आर्टिफिशियल ताट होतं म्हणे. इतकंच नाही तर जेवणाचे दरही कमी होते म्हणे. जाऊ द्या राव, तुम्हाला हे स्पष्टीकरण देण्याची वेळ आली ना, यातच सगळं काही आलंय. 5,000चं ताट पचवणारे आपणच विधानसभेत आणि लोकसभेत पाठवलेत. त्यामुळे तुमच्याच पैशानं तुमचे नेते पार्ट्या झोडतायत. त्यात काही नवीन नाही आहे. आपलेच दात आणि आपलेच ओठ. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.